प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. 1. लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर: लेक घरात नसताना कवयित्रीच्या उरास लेकीची आस उदास होते. आ. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणे का म्हटले आहे? उत्तर: लेक चिमणीप्रमाणे घरात सतत चिवचिवत राहते, म्हणजे बोलत राहते, हसत राहते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. ई. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर आहे: कवितेतील लेक थोडे रागावले तरी रुसून बसते. प्रश्न दुसरा. खालील आकृती पूर्ण करा. अ. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. आ. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. उत्तर आहे अ. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे: हिरवं गोंधन, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी, पाकळी आणि तांबडं कुंदन. आ. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे: मनाची काळजी मिटते, घरात रोज समई पेटते, साऱ्या घरात हसते आणि तिला निसर्गाची भाषा कळते. प्रश्न तिसरा. तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते? उत्तर आहे: माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो, पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने सुने वाटते. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ: कुंदन, गोंधन. उत्तर आहे: कुंदन, चंदन. मनाची, घराची. मिटते, पेटते. उरास, उदास. हसते, बसते आणि भाषा, आशा. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान हा सुविचार आहे. त्याचप्रमाणे अनेक. मुलगा मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको. मुलींना समजू नका भार, त्याच आहेत जीवनाचा खरा आधार. मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुली ही तर देशाची आहेत संपत्ती. भाषेची गंमत पाहूया. मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. उदाहरण: टे पाना आपटे. तो कवी ईशाला शाई विकतो. ती होडी जाडी होती. हाच तो चहा. सर जाताना प्यानं ताजा रस. अशाच प्रकारचे काही वाक्ये खालीलप्रमाणे. चिमा काय कामाची, रामाला भाला मारा. तो कवी जहाज विकतो. काका वा वा काका, भाऊ तळ्यात उभा. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. पहिलं चित्र आहे ससा पळतानाचा. वा वा, पांढरा शुभ्र ससा आणि त्याची चपळाई मन हरखून टाकते. सई छान, सईचा नवीन फ्रॉक फारच सुंदर आहे. आई ग, ठेच लागली आणि कळ मस्तकात गेली. आपली समस्या आपले उपाय. 2. विचार करा आणि उत्तर सांगा. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता? उत्तर आहे: माझ्यापेक्षा लहान असलेल्या अनाथ व गरीब मुलांना मी ते सन्मानाने देते किंवा देतो. जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते? माझ्या मते जुन्या कपड्यांपासून आपल्याला पायपुसणे, रुमाल, पिशवी, तोर आणि इत्यादी वस्तू बनवता येतील. यामध्ये प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे असेल. तिसरं आहे: आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? आवश्यक तेवढेच कपडे खरेदी करावे, म्हणजेच व्यवस्थित व मनपसंतपणे त्याचा वापर करता येईल. ठेवायला जागा पुरेल. धुण्याचा व इस्त्रीचा खर्च वाढणार नाही. बचत होईल. वेळेचा सदुपयोग करता येईल.